नमस्कार मित्रांनो, मी लवेश सगळं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या समर्थ ब्लॉग्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पाहिलं तुम्ही गावी आहेत, व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असतात आणि कॅमेराला त्रास देत आहेत. आपण गावी आहोत आणि आता आम्ही जाऊ. माझा छोटा भाऊ आहे ना, मुंबईवरून तो गावी आलेला आहे आणि तो आहे त्याच्या सासरवाडीला, बागवाडीला. सो आम्हाला त्यांनी तिकडे बोलवलंय सगळ्यांना, म्हटलं या एक दिवस तिकडे त्यांचा बाग वगैरे आहे तिकडे, आपण बघूया, एक्सप्लोर करूया. तर आता आम्ही आमच्या घरून निघत आहोत. एक 11-12 किलोमीटर आहे बागवाडी. तो चला आता आम्ही निघत आहोत. आणि बघा चिल्ली बिल्ली हाय करा, कमर. चला साखलेवाडी ते बागवाडी प्रवास असणार आहे. चला बघूया तिकडे काय मजा करताय, त्याला आपण नक्की दाखवूया तिकडे. चला ही ओमनी आलेली आहे, गोपाल दादाची आपला, पण आता गोपाल दादा नाही आहे, कोणतरी ड्रायव्हर दुसरे आहेत. चला हे बसा लवकर, चला पटापट. चला फायनली प्रवास चालू झालाय. आता गावाला काय आम्हाला गाड्या नसतात, सो असं करायला लागते गाडी. पुढे जायचं झालं तर समर्थ ओरड गणपती बाप्पा जोरात. चॉकलेट देईल मग गणपती बाप्पा मोरया. का निजामपूरला कोण भेटलेले आहेत, कांदळगाववाले आपले सगळे भाचे. कुठे आहे तुम्ही? मुंबईला नाही गेलं, काय लागलं तुला? हा काय माहिती म्हणजे फायनली आम्ही आलेलो आहोत बागवाडीला, समीरच्या सासरवाडीला. तुम्हाला आता दाखवतो इथे त्यांचं म्हणजे घर वगैरे मस्त त्यांनी बनवलं आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे त्यांचं घर आहे आणि त्यांची बाग वगैरे इकडे लावलेली आहे. हे बघा. कुठे आलाय? हा आम्ही आलो आहोत देवजीच्या घरी. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. काय बोलताय? हे त्यांचं घर आहे. चला आता आपण आलो समीरच्या सासरवाडीला आणि आता जरा त्यांचं आपण एक्सप्लोअर करूया. लिंबाची झाडं, आंब्यांची झाडं, काजूची झाडं सगळी लावलेली आहेत. तर तुम्हाला थोडक्यात दाखवतो. मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहोत, की गावाला राहून म्हणजे नाही राहिलं तरी पण जमिनीचा वापर तुम्ही असा करू शकता. तसा वापर आमच्या दिघे साहेबांनी केलेला आहे. आपण दाखवूया थोडक्यात. चला हे बघा, ही नांगराची मशीन आहे. नांगरानंतर बघूया आपण, नंतर ट्राय करूया. बघा पप्पांनी धरल्या हातामध्ये. बघा हा आंबा, भरपूर आंबे. ते बघा, अरे बापरे, कोकम आलेत. समर्थ ये कोकम बघायला. कोकम, वाव कोकम बघ. हे बघा कोकमाचं झाड आहे. ही कुठली कोकम हो? अच्छा, अजून पिकले नाही नाही पिकले कोकम वेगळे नवीन टेक्नॉलॉजी. हा काय, थोडे अलग आहेत, भरपूर आलेत. खाली काका गेला निजामपूरला. हे बघा भरपूर आले तो कोकमा.
नाही बघा इकडे चिकूचं झाड आहे सकाळी दोघांनी धमाल केलं. बघा हे नांगर चिकू वगैरे आलेत हे बघा इकडे एक चिकूचं झाड आहे हे बघा हा कोकम कोकम हा चला हे पहिलं आपलं कामट्याचं असायचं. हा कामट्याचं असायचं कामट्या. हे काय बाबा बोलतात डांग आता रेडीमेड डांग येतं असं भेटतं वाटतं ready-made. नाही भरपूर जण तुम्ही शेती करत ना मी घेऊन जातो. मी एकदा आणलं ते डांग आपल्याकडे असं एवढी मोठी ह्याची कांदीची कांबीची. हा. आता ते ह्याचं नवीन निघालं ना हा, आता हे मी घेऊन आलो. आता जो तो म्हणतो तुम्ही करत नाही ना आम्हाला द्या. मी सांभाळून ठेवलंय. मासे आणि बघायचे ही सगळी जागा आहे ना त्यांचीच आहे हा साहेब ही पूर्ण जागा कुठपर्यंत आहे तुमची खालपर्यंत बघा म्हणजे कसं ते भले मुंबईला राहिले तरी पण त्यांनी मासे बघितले. जागा घेऊन ठेवलेली आहे हो त्यात आहेत मासे. चला मासे पण आहेत बघूया आपण मासे कुठे आहेत. 6 फूट आहे ते. हे गोगे घ्यायचे खाली जाऊन खाली मध्ये गेला. नाही दिसत नाही मासे पण याच्यात आता आपल्याला दिसत नाहीयेत ते आपण गेलं तर खाली जातात. आपला आवाज आला ना सकाळी दोघांनी हे हा, इकडे ये, इकडे खोल आहे ते. हे तिकडे हे बघा इकडे पण आंब्यांची झाड आहेत कुठे आलेत तुम्ही आणि आमच्या बारक्या जाऊबाईंच्या इथे आलं. जाऊबाईंचा पाहुणचार केला. हे बघ ताई. हा बघा चला एक आंबा जास्त गेल्या वर्षी जास्त आले होते. हा. या वर्षी कमी आलेत. हा बघा हा एक आंबा आलेला आहे कुठला आहे हा हा वेगळ्या जातीचा वेगळा आहे. हा हे बघा आंबे बघा बघा, ही मेहनत आहे बघा म्हणजे झालं तर हे बघा म्हणजे तुम्ही लावलात जागा जमीन विकणे हा पर्याय नाही हे बघा काही करू शकता तुम्ही फळे तुम्हाला भेटणार हॅलो खालती करा गावाला पोचले बघ. काकीच्या गावाला बोल. काकीच्या गावाला मँगो दाखव. हे बघा मँगो आंबे आणि मी मजा करते. मी मजा करतो. मोसंबीचं झाड पण सुकलं वाजल्या मोसंबी जागेला. हे मोसंबीचं झाड आहे हे बघा ते बेलाचं आहे त्याचा पाना घे सुप पडले. हा, हे बेलाचं झाड आहे मोसंबीचं झाड आहे हा स्मेल बघ हे बघ मोसंबीच्या झाडाचा स्मेल मस्त आहे तो लिंबांच्या पानांचा वगैरे ह्याला कलम केला काय हा झाड तोडलं कोणीतरी. हा नाही जमलं ते. दिले. तर थोडा फार्म वगैरे दाखवला तुम्हाला थोड्या रील्स वगैरे काढल्यात आम्ही आणि आता काहीतरी आम्ही बेत करणार आहोत त्याला बघूया आता जरा बेत वगैरे कसा काय बनवायचा वगैरे चिकन 65 तंदुरी वगैरे बघवायचा आणि हा ओम आहे आमचा हा तेजूचा भाऊ आहे चला बघू आधुनिक पद्धत बैल नांगर गेले आणि हे बघा आता काय आलंय आपण ट्राय करूया फर्स्ट टाइम ट्राय करतोय आधुनिक पद्धत आता लावा लागतं सोड लावता रेडवालं बंदच करायचं ना सोड लावता बंद करायचं काय बेत आहे चिकन 65 चिकन तंदुरी की काय चिकन तंदुरी आणि चिकन वडे
काय चिकन वरी गावठी स्टार्टर मध्ये काय स्टार्टर मध्ये काय चिकन तंदुरी आहे. चिकन 65 चिकन तंदुरी. बरोबर या चुलीवरती बनवणार ना मस्त आजचा बेत आहे चांगला मस्त बघूया आता काय काय करणार तुम्ही सांगा आम्हाला जरा नक्की सांगू. जेवायला या डायरेक्ट. हा जेवायला हो ठीक आहे चालेल पनीर फ्राय चालू आहे आमचा पनीर फ्राय चालू आहे मसाला हा अरे शेफ बनलीस तू शेफ बनलीस ती मिरची टाकलीस ना नाही होतं ते. होतं ते चला इथे सध्या व्हेजवाल्यांसाठी पनीर फ्राय चालू आहे पनीर फ्राय बनवायचं आहे चालू आहे चला इकडे वड्यांचा बेत चालू आहे हा बघा इकडे पोळ्या वडे आमच्याकडे वडे ना पोळ्या बोलतात है ना आपल्याला पोळ्या बोलतात हे आजी आहेत आमच्या एका पोळ्या झाल्यात मस्तपैकी चुलीवरच्या पोळ्या हा गॅस बीस नाही गावाला खास चुलीवरच्या पोळ्या आणि बनवायला कोण रोशनी अरे आता चिकन फ्राय घेतलेला आहे हे बघा चिकन फ्राय इकडे तेजूच्या मम्मी आहेत आम्हाला हेल्प करतायत प्लॅन मध्ये बदल झालेला आहे कौल फ्राय करणार होतो असू द्या चुलीवरचं जेवण आहे शेवटी चिकन फ्राय चालू आहे चिकन फ्राय अरे होतंय का नाही अरे यार व्हेजवाल्या माणसाला तुम्ही चिकन फ्राय बनवायला बसवलं यार आहे मस्त आहे लाल लाल दिसतंय हा बरोबर आम्हाला बॅटरी पकडा कोणी जरी 1 मिनिट पकड ना जबरदस्त काय ते नको तुला भेटेन वाटणी तू काय हे बघा चिकन फ्राय फुल एकदम तंदुरी टेस्ट करूया कसा आहे टेस्टला कसं आहे फुल चिकन तंदुरी सोनू कसं आहे तंदुरी आहे की 65 आहे 65 आहे मस्त आहे ना कैसा लग रहा है भाई येऊन दे टेस्ट करूया हॉटेल टाईप मस्त आलेला क्रेडिट कुणाला पाहिजे सर्वांना काय हां क्रेडिट तेजीच्या मम्मीला जास्त व्हेजवाला माणूस नॉनव्हेज बनवतोय बाकी हे बघा गप्पा गोष्टी चालल्यात काय चाललंय गप्पा गोष्टी रात्रीच्या मस्तपैकी बघतोस ना जेवायला समर्थ ऐकर काय खातोय हा सर तिकडे चला तिकडे सारखा या जेवायला या मित्रांनो बेत आहे मस्तपैकी पोळ्या आहेत कांदा आहे चिकन आहे रस्सा आहे आणि हे बघा भुजिंग झालं आमचं चिकनचा भुजिंग चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे 11:15 झालेले आहेत आणि जेवण वगैरे मस्त झालं तुम्ही बघितलं तंदुरी वगैरे चांगली जरा मस्त झालेली छान सगळे जेवले बिवले आणि आता ॲक्च्युली असं लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे हा बघा कॅमेरामॅन ठेवलेला स्पॉट लाईट दादा स्पॉट लाईट दादा तो चला आता आलेला आमचा गोपाळदा पण गाडी घेऊन आम्हाला घ्यायला आणि आता चला छोटासा व्हिडिओ होता एक ट्रिप होती आमची गावी आलो तर त्यांनी बोलवलेला आणि समीर पण आलेला सो आता तो घरी येतो परत गावी तर चला आता रजा घेतो व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि चला आता गुड नाईट गावावरून थेट बागवाडीवरना चला बाय करा बाय बाय टेक केअर हा ये पण वगैरे कर हा बाय चला